आज आपण बनवणार आहोत गरमागरम खुसखुशीत आणि एकदम स्वादिष्ट कांदा भजी. पावसाळा असो किंवा संध्याकाळचा चहा, कांदा भजी आणि चहाची जोडी म्हणजे प्रत्येकाची आवडती. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. कांदा भजी बनवण्यासाठी कांदा असा लांब कापायचा. मी जवळपास 2 कांदे घेतले आहे. अशा प्रकारे कांदा चिरून घेतला आहे. चवीनुसार मीठ घालूया. मीठ घातल्यावर मीठ कांद्याला मिक्स करून घेऊ. यामध्ये पाव चमचा हळद, 1 हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही वाढवू शकता मिरची. अर्धा चमचा लाल चटणी, ओवा चोळून घालायचा आहे. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे. 6 चम्मच बेसन पीठ घालायचं आहे. तुम्ही कमी जास्त बेसन पीठ करू शकता. त्यानंतर अर्धा चम्मच जिरे, 1 चम्मच तेल घातल्याने भजी नरम येते. कांद्यामध्ये बेसन पीठ व्यवस्थित मिक्स करायचे. 1-2 चम्मच पाणी घालायचं, जास्त पाणी नाही घालायचं. यामध्ये तांदळाचंही पीठ घालता. तुम्हाला वाटलं तर तुम्ही तांदळाचं पीठही घालू शकता. पाणी जास्त टाकू नका. बेसन पीठ ओलसर होईपर्यंतच पाणी घालावं. कांदा असा सुट्टा दिसला पाहिजे. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झालेले आहे. हे बॅटर साईडला ठेवूया. कढई गरम करायला ठेवलेले आहे. त्यामध्ये तेल टाकले. तेल छान गरम झालेले. यामध्ये आता भज्या काढूयात. तेल तापल्यावर गॅस बारीक करावा. कांदा सुट्टा राहील अशा पद्धतीने भजी तेलात सोडायची आहे. पीठ जास्त दाबू नका. कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवर तळून घेऊ. भजी छान कुरकुरीत तळली गेलेली आहे. भजी काढून घेऊया. उरलेल्या भज्या असेच तळून घेऊया सगळे. गरमागरम चहासोबत खुसखुशीत कांदा भजी तयार आहेत. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच स्वादिष्ट रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.